तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ सर्व शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाचा व आनंदाचा व्हिडिओ आहे मित्रांनो, कारण आपल्या सर्व शेतकरी बांधवांना 25% अग्रिम पीक विमा जो आहे तो दिवाळीपूर्वी खात्यात वितरित केला जाणार आहे मित्रांनो। तर हा पीक विमा तब्बल 1352 कोटी रुपये एवढा राज्य शासनाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेला आहे मित्रांनो। आणि यामध्ये 16 जिल्ह्यांचा समावेश आहे व ज्या जिल्ह्यांवर आक्षेप घेतला आहे त्यावर देखील सुनावणी चालू आहे आणि हा पीक विमा दिवाळीपूर्वी खात्यात जमा होणार आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की यामध्ये कोणत्या जिल्ह्यांचा समावेश आहे व कशा प्रकारे पीक विमा वितरित केला जाणार आहे। त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा मित्रांनो। चला तर मग पाहूयात कशा प्रकारे मिळणार आहे लाभ व काय आहे नेमका हा GR पीक विमा कंपन्या राजी 25 लाख शेतकऱ्यांना 25% लाभ। पावसाचा खंड 16 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 1352 कोटींचा अग्रिम। तर मित्रांनो, राज्यभरातील 25 लाख शेतकऱ्यांना 25% जो अग्रिम पीक विमा आहे तो वाटप करण्यात येणार आहे। तर मित्रांनो, हा पीक विमा संबंधित जिल्ह्यांना दिवाळी अगोदर खात्यात येण्याची जमा होण्याची मित्रांनो शक्यता आहे। तर आता आपण पाहणार आहोत की यामध्ये कोणत्या जिल्ह्यांचा समावेश आहे। तर मित्रांनो, पंतप्रधान खरीप पीक विमा योजनेअंतर्गत 21 दिवसाचा पावसाचा खंड लागू झाल्यानंतर एकूण नुकसान भरपाई पोटी दिल्या जाणाऱ्या रकमेच्या 25% अग्रिम देण्यासाठी विमा कंपन्या तयार झाल्या आहेत। तर मित्रांनो, विमा कंपन्यांनी काही जिल्ह्यांच्या बाबतीत आक्षेप घेतले होते, तर ते आक्षेप आता दूर झालेले आहेत मित्रांनो आणि विमा कंपन्या देखील पीक विमा देण्यासाठी आता राजी झालेल्या आहेत। त्यानुसार राज्यातील 16 जिल्ह्यांमधील सुमारे 25 लाख शेतकऱ्यांना 1352 कोटी रुपयांची अग्रिम रक्कम देण्यात येणार आहे। तर मित्रांनो, यामध्ये 4 जिल्ह्यांमध्ये अद्याप पीक विमा कंपन्यांनी रकमेबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही, त्यामुळे त्या संबंधित जिल्ह्यांनी कृषी सचिवांशी व कंपन्यांशी संपर्क साधलेला आहे मित्रांनो। तर आता आपण पाहूयात यामध्ये कोणत्या जिल्ह्यांचा समावेश आहे। तर या जिल्ह्यांमध्ये मिळणार अग्रिम, तर पहिला जिल्हा आहे नाशिक, दुसरा जळगाव, तिसरा नगर, चौथा सोलापूर, पाचवा सातारा, परभणी, नागपूर, कोल्हापूर, जालना, छत्रपती संभाजीनगर, सांगली, बुलढाणा, नंदुरबार, धुळे, पुणे, धाराशिव। तर मित्रांनो, या जिल्ह्यांमध्ये पीक विमा जो आहे तो अग्रिम मिळणार आहे। पीक विमा कंपन्यांचे आक्षेप नसलेले जिल्हे, तर मित्रांनो आता आक्षेप नसलेले जिल्हे आपण पाहूयात। तर त्यामधील पहिला जिल्हा आहे कोल्हापूर, दुसरा आहे परभणी, तिसरा आहे बुलढाणा, जालना आणि नागपूर। या जिल्ह्यांमध्ये विमा कंपन्यांनी आक्षेप घेतलेला नाही मित्रांनो। आणि आता आपण पाहूयात अंशतः आक्षेप असलेले जिल्हे, तर यामध्ये आहे नगर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, अकोला, अमरावती, नाशिक, जळगाव, सोलापूर, सातारा, अकोला। आणि आता आपण निर्णय न झालेले जिल्हे पाहूयात। तर निर्णय न झालेल्या जिल्ह्यांमध्ये चंद्रपूर, नांदेड, लातूर व हिंगोली या 3 जिल्ह्यांचा मित्रांनो यामध्ये समावेश आहे। तर आता वाशीम बाबत जो आहे तो संभ्रम आहे। जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या अधिसूचनेवर महसूल मंडळांची संख्या तसेच पीक उत्पादनातील घट यावर आक्षेप घेत कंपन्यांनी विभागीय आयुक्तांकडे अपील केले होते। बुलढाणा व बीड व वाशीम या जिल्ह्यांत अपील राज्यस्तरावर करण्यात आलेले आहे मित्रांनो। राज्यस्तरावरील ही सुनावणी देखील पूर्ण झालेली आहे आणि बुलढाणा व बीड या जिल्ह्यातील अधिसूचना मान्य करत संबंधित विमा कंपनीने अग्रिम रक्कम देण्यास मान्यता दिलेली आहे। मात्र वाशीम जिल्ह्यातील अधिसूचने बाबत संबंधित विमा कंपनी केंद्र सरकारकडे अपील दाखल करणार की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही। तर मित्रांनो, यामध्ये बीड व बुलढाणा या जिल्ह्यांचा देखील समावेश झालेला आहे। तर अशा प्रकारे या 16 जिल्ह्यांना दिवाळीपूर्वी पीक विमा खात्यात वितरित होण्याची शक्यता आहे मित्रांनो।
तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद मित्रांनो. भेटूयात नवीन व्हिडिओ मध्ये नवीन माहिती.